गुड मॉर्निंग मित्रांनो. आजपासून आपण रोज सकाळी MPSCचे जे विद्यार्थी आहेत, सहाय्यक प्राध्यापक तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी इतिहासामधील काही महत्त्वाच्या बाबीविषयी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सल्तनतीची स्थापना इसवी सन 1206 मध्ये झालेली आहे. सल्तनतीचा संस्थापक म्हणून आपण कुतुबुद्दीन ऐबक याला ओळखतो, जो लखबख्श या नावाने सुद्धा प्रसिद्ध होता. यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर 1206 मध्ये खऱ्या अर्थाने सल्तनतीची स्थापना जी केली असं म्हणता येईल तो आहे इल्तुतमिश. हा जो इल्तुतमिशचा कालखंड आहे, कुतुबुद्दीनचा कालखंड आहे, त्यानंतर बलबनचा कालखंड आहे, या सगळ्यांना एकत्रितपणे इल्बारी घराणं म्हटलं जायचं. इल्बारी घराणं म्हणजे तुर्क घराणं, इल्बारी तुर्कांचं असणारं घराणं आणि गुलाम घराणं, याच घराण्याला मामलूक घराणे असं सुद्धा म्हटलं जातं. इसवी सन 1206 ते 1290 पर्यंत या मामलूक घराण्याची सत्ता सल्तनतीवर होती. त्यानंतर 1290 मध्ये जलालुद्दीन खिलजी याने या सत्तेची काय म्हणता येईल की मामलूक घराण्याला संपवून स्वतःच्या घराण्याची सत्ता स्थापन केलेली आहे. तिथे खिलजी घराण्याची सत्ता स्थापन झालेली आहे. खिलजी घराण्यामध्ये जलालुद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी हे दोन महत्त्वाचे राज्यकर्ते झाले. खिलजींनंतर तुगलक घराणे, तुगलक घराण्यामध्ये गियासुद्दीन तुगलक, मोहम्मद तुगलक आणि फिरोज तुगलक या तिघांचा महत्त्वाचा उल्लेख करता येईल. इल्तुतमिशच्या नंतर त्याची मुलगी रजिया सुलतानाही सत्तेवर आली होती, आपल्याला माहीत आहे. तर खिलजींच्या बाबतीत अल्लाउद्दीन खिलजी हा जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या होता आणि त्याला संपवून जलालुद्दीन खिलजीला संपवून त्याने अल्लाउद्दीन खिलजीने सत्ता प्राप्त केली होती. गियासुद्दीन तुगलक हा तुगलक राज्यकर्त्यामध्ये अत्यंत शांत आणि सच्छल वृत्तीचा मानला जातो. त्याने जनतेवरील अनावश्यक कर रद्द केले आणि जमिनीच्या मोजणीतून सेसारा ठरवण्याची पद्धत सुरू केली. मोहम्मद तुगलक याने दिवाने अमीर कोही किंवा दिवाने कोही नावाचं शेतकी विषयक खातं सुरू केलं होतं. याशिवाय तो आपल्या 3 राजधानी बदल, चलनी नाण्याचा प्रयोग आणि दोआबातील कर सुधारणा यासाठी प्रसिद्ध आहे. फिरोज तुगलक हा विशेष करून त्याच्या दिवाने बंदगान किंवा त्याने गुलामांसाठीचं जे खातं स्थापन केलं होतं त्यासाठी प्रसिद्ध आहे. शिवाय त्याने आतापर्यंत कोणत्याही सुलतानाने न लावलेला ब्राह्मणावर सुद्धा जिजिया कर त्याने लागू केला होता. ही महत्त्वाची घडामोड आहे. हे जे मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, एक मुद्दा हा MPSC